नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 25 तारीख, शनिवार आहे. पण आज पण सर्च दिसतोय, बट नवी मुंबईमध्ये सर्च बिलकुल नाही आहेत आणि नवी मुंबईमधून ट्रिप पण सध्या लागत नाही आहेत. तर मला असं वाटलं की CNG पंप बंद असेल, पण तो चालू होता. 311 रुपयाचा CNG बसला, म्हणजे काल 800 प्लस 550 प्लस 300, 800 प्लस 550 प्लस 300 मायनस 850. काय माहिती बाई, समजत नाही कॅल्क्युलेशन कधी कधी. जाऊ दे. सो आता मी ओलाला पण चालू करतो. ओलाला मी चालू नव्हता केला. बरोबर 7 वाजता करतो निघालो होतो आणि आता टाइम होतोय 7 वाजून 12 मिनटं. नवी मुंबईमधून ट्रिप भेटली ना तर खूप चांगलं आहे. जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. 4 किलोमीटरचा पिकअप आहे. ठाणे हे तर पूर्ण भरलेला होता. हे अचानक मध्ये बंद कमी झालं आहे, पण आता मागाशी बघितलं होतं ना, तेव्हा पूर्ण भरलेला होता, लालम लाल. ट्रिप लागत नाहीये तर मग थोडी जागा चेंज करतो. बाय बाय पल्लवी अविदा. डीमार्टच्या इथे जाऊन बघायचं का? नाही, डीमार्टच्या इथे पण नाही लागणार. तिथे पुढे कृष्णा टावर आहे रोडपालीमध्ये. तिथून एखादी लागली तर ठीक आहे. यार दे ना, कमी रेटने चालवायला पण तयार आहे. 15-16 रुपये पर किलोमीटर भेटला ना तरी चालेल, पण भावा इथून एक्झिट व्हायचं आहे नवी मुंबईमधून. आता सर्च चालू झाला तो पनवेलमध्ये चालू झाला. वाव, तर पनवेलला एमटी जाऊ काय? कामोठे MGM कॅम्पसची ट्रिप लागली आहेत प्रीमियरमध्ये. ठीकठाक रेट आहे, 200 रुपयात भेटतात. पण बिल्डिंगच्या आतमध्ये तर एंटर झालो आहे. फक्त कस्टमर कधी येतात काय येतात काय माहिती नाही. मे बी पेशंट पण असू शकतात, सांगता येत नाही. मी विचार केला की दिवसाची पहिलीच ट्रिप आहे यार, घेऊया. आणि चांगली आहे, म्हणजे चांगलं फेअर आहे. ट्रिप झाली कंप्लीट. 226 रुपये भेटले. आणि एक रिझर्वेशन ट्रिप होती, मी ॲक्सेप्ट केली. मी किलोमीटर बघितलंच नाही. ट्रिप होती BKC. आणि जेव्हा कस्टमरला ड्रॉप केलं तेव्हा मी बघितलं पिकअप लोकेशन, साला 7.5 किलोमीटर पिकअप लोकेशन होता. तर मी डायरेक्ट स्वतःहूनच कॅन्सल केले की बाबा एवढं 7.5 किलोमीटर पिकअप नाही बाबा. खारघरमधून काहीतरी सेक्टर 20च्या आसपास काहीतरी तर पिकअप लोकेशन होता. तर एवढं पण नाही MT जायचं आहे. आता मी काय करणार आहे, आता मी कामोठे ब्रिज खाली जाऊन थांबतो. तिथून एक काय ना काय लागेलच. ओलाला चालू नाही केलं आहे अजूनपर्यंत, उबरच आहे. आणि मी तो अर्निंग ट्रेंड पण बघितला, खूप जास्त कमी आहे. तर इथून थोडासा डिफिकल्ट आहे निघणं, पण आपण प्रयत्न करू, निघूच. ती BKCची ट्रिप जर डायरेक्टली लागली असती ना तर मग घ्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. मग तिथून मग सायन्स सर्कल वगैरे नाही तर मग लोकल वगैरे बघता आलं असतं. पण 7.5 किलोमीटर MT जाणं पिकअपसाठी मला ते वर्थ इट नाही वाटत आहे. कोणच जात नाही कल्याणला. माझ्या पाठी पण येते, पाठी पण आहे, पुढे पण आहे, त्याच्या पुढे पण 4-5 गाड्या लागल्यात. कल्याणला कोण जायला रेडी नाही आहे. कशाला कोण जाईल कल्याणला? काय गरज आहे? आई बघा, शेवटची ट्रिपचा फेअर दाखवतो तुम्हाला. 3 किलोमीटरचे 10 मिनटं लागलेत आणि हा फेअर भेटलाय. उबर गोवाले, तुम्ही असे फेअर तुम्हाला भेटणार का? नाही भेटणार. सो बघितली, डायरेक्ट गायब. सडन गाड्या घ्यायचा फायदा पण आहे, पण तेच प्रत्येकाच्या काय बोलतात बजेटच्या अनुसार मॅटर करतं. वेळ होतोय 8:33 आणि नवी मुंबई एअरपोर्टची मी ट्रिप उचलली आहे. सगळ्या कल्याणचेच ट्रिप लागत होत्या. कल्याण आणि एक अप्रॉक्सिमेटली एक मालाडची होती, पण ती भाई डायरेक्ट गायब. काहीतरी 44 किलोमीटरची ट्रिप होती ती, 840 रुपयाची. म्हणजे बोलतात ना की ती आली स्क्रीनवरती डायरेक्ट गायब. आता ऑफकोर्स आहे की नवी मुंबईमध्ये तसा पण ट्रेंड खूप जास्त कमी आहे ट्रिप लागायचा. तर मग त्या हिशोबाप्रमाणे मी विचार केला की चला यार एअरपोर्टवरती जाऊ. तर तिथे एअरपोर्टवरती गाड्याचा नंबर वगैरे
बघू कसं काय. जास्त गाड्या जर असतील तर मग एक्झिट मारू, नाही तर मग उबर गोच्या लाईनमध्ये जर कमी नंबर असतील तर तिथे घुसून बघू. सांगता येत नाही, कारण शेवटी सुट्टीचा दिवस आहे ना, तर काहीच सांगता येत नाही. कस्टमरला केलं ड्रॉप, तेव्हा तिथे कस्टमर आहे बॅग घेऊन. सीन असं आहे की आता माझी गाडी चालली आहे 16-17 किलोमीटर, पण फेअर मी घेतला 228, कारण तिची द्यायची इच्छा पण नव्हती. मी विचार केला जाऊ दे यार, नको कटकट, कुठे ना कुठे देव आपल्याला देतो असा मी विचार करून सोडून दिला. ती पण खुश झाली, मला जाऊ देत चल. आपला नुकसान झालेला चालतो, पण ते कस्टमरचं नुकसान झालं, त्यांची किरकिर लागली ना तर बाई 7.5 लागते. नेचर खूप चांगलं होतं तिचा, पण आता काय, कधी कधी कस्टमर देतात ना आपल्याला टिप 50 रुपये 100 रुपये, तर त्याच्यामध्ये मानून जायचं की हा बाबा चल ठीक आहे, ॲडजस्ट करावा लागतो. आता कायकांचं नसतं इच्छा देण्याची, त्याला काय करणार. आता पार्किंगमध्ये बघितलं मी, दुनियाभरच्या गाड्या लागल्यात पार्किंगमध्ये. तर मी काम करतोय की माझं असं म्हणणं आहे की अरे हिची ट्रिप एंडच नाही केली. एक मिनिट, ट्रिप एंड नाही केली, लफडा झाला. तुमच्या भावानी एअरपोर्टवरती उबर गोचं पिन घेतलेलं आहे. पिन सिस्टम कसं आहे माहिती आहे, पहिला रूल का होता इथे की सिडनच्या गाड्या फक्त प्राईममध्ये घुसल्या पाहिजे. गो सिडनचं ऑप्शन नाहीत. सिडन असेल डायरेक्ट प्रीमियर कॅटेगरीमध्ये घुसणार. पण आता कसं झालं की आता उबर गोच्या कॅटेगरीमध्ये पण सिडन गाड्या घुसत आहेत, कारण खूप जास्त वाट बघावं लागतं त्याच्यामुळे. तर आता मी बॅक कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला थोडीशी डिटेल्स सांगतो अजून. जर तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टवरती जर येत असाल तर मी तुम्हाला सजेशन पहिला हा देईल की तुम्ही येत ना एकदा प्रीमियर कॅटेगरीमध्ये घुसून बघा गाडी. तुम्हाला फेर इतका जास्त चांगला देईल ना की तुम्ही दिवाणी व्हाल, नवी मुंबई एअरपोर्टची दिवाणी व्हाल अक्षरशः. बट जेव्हा तुम्हाला रियालिटी माहिती पडेल, 6-6, 7-7 तास गाड्या हलत नाही जागेवरून, का फेर खूपच जास्त आहे, कस्टमरला परवडत नाही. आणि त्याच्यामुळे इथे कोण माणूस आला तर त्याचा एवढा वेळ टाईम वेस्ट होतो. आता माझाही 1-1.5 तास टाईम वेस्ट होऊ शकतो, पण हलतात ना गाड्या, ह्या कंटिन्यू गाड्या हलतात. उबर गोच्या प्रीमियरच्या गाड्या जास्त हलत नाही, असा वाला सीन आहे. तर ठीक आहे, गाडी करा बंद आणि वाट बघूया. पिन भेटला आहे. पिन सिस्टममध्ये कसं आहे सीन आहे माहिती आहे का, 6 तास झाले ना की हा पिन उडतो. आता बाहेर जाऊन पण काही उपयोग नाहीत, कारण आपल्याला तिथून काही ट्रिप सहसा लागत नाहीत. नवी मुंबईमध्ये सहसा ट्रिप नाही लागत आहेत. तर लांबची ट्रिप भेटली तर ठीक आहे, बघू आता कसं काय फेअर देतोय, कारण माझा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल उबर गोवाला. प्रीमियर कॅटेगरीमधले ज्या माणसाने नंबर लावलेत ना, ते लुडो खेळत बसलेत. 7-8 जण मस्त खाली रुमाल हातरलाय, 7-8 जण बसलेत लुडो खेळत बसलेत. काय करणार, बाहेर त्यांना पण माहिती आहे की धंदा व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे ते एअरपोर्टवरती एखादी मोठी बुकिंग लागली तर त्याच्या आशेने ते थांबतात. पण कधी कधी आशा तोंडात पडल्या माशा, असं पण होतं. बघा तुमच्यावरती आहे, तुम्हाला कसं काम करायचं आहे. माझं म्हणणं तर असंच आहे की जे भेटते ना ते करा, आता ऑप्शन नाही आहे. बघू मे महिन्यामध्ये धंदा वाढतो का नाही ते. बरेच जणांचं भविष्यवाणी तर आहे की वाढेल. लेट्स सी, मी आहेच तुम्हाला सांगायला. भावांनो, आता मी आहे दिघे, म्हणजेच ऐरोलीच्या पुढे कमल हुंडाईचा शोरूम आहे, जिथून आपण गाडी घेतली होती. तिथेच लेफ्ट साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे कस्टमरला ड्रॉप केलं. आणि काय वाटते तुम्हाला किती रुपये फेअर दिला असेल उबर गो मध्ये? चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, 504 रुपये, 25 किलोमीटरचे 44 मिनिटं उल्वे. आणि हा ड्रॉप लोकेशन. काय पाहिजे अजून? आता त्या प्रीमियर कॅटेगरीमध्ये भलेही पैसे जास्त भेटतील, पण गॅरंटी नाही ना की कधी नंबर येईल ना कधी नाही ते. तर या प्रकारे 731 रुपये इथे, 800-900 म्हणजे 1000 रुपयाचं अप्रॉक्सिमेटली काम झालेलं आहे. 1000 नाही, 950च्या आसपासच आहे. तर काम झालेलं आहे. आणि गाडीची चालली आहे ना आता, ती चालली आहे 50 किलोमीटर, म्हणजे 20 रुपये पर किलोमीटरने गाडी चालली आहे थोडक्यात. तर आता कसं आहे की आता मी ठाण्यामध्ये जायचा विचार करतोय, कारण ठाण्यामधून ट्रिप लागतील. पण कसं आहे की सॅटर्डे पण आहे ना, तर काही सांगता येत नाही, सगळं भगवान भरोसे. पण बोरिवली साईडची जर ट्रिप भेटली असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे कसं आहे की चान्सेस आहेत ना की इथून ट्रिप लागतील. आणि मी जेव्हा एअरपोर्टवरती गेलतो ना
तेव्हा हा वाला ऑप्शन बंद केलेला, हा वाला ऑप्शन बंद केलेला. हा वाला ऑप्शन बंद कधी होणारच नाही, कारण ते सरळ सरळ लिहून येतोय कांट टर्न ऑफ. तर हे जेव्हा ऑप्शन तुम्ही बंद करता आणि जेव्हा तुम्ही लाईनमध्ये जाता आणि जेव्हा तुम्ही गो ऑनलाईन करता तेव्हा तुम्हाला उबर गोचं पिन पडतं. पण जेव्हा तुमचा हा जर चालू असेल तर सगळ्यात पहिले ह्याचाच पिन पडणार, प्रीमियरचा. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. असो, उबर गो सध्या बंदच करतोय मी आणि बघू आपल्याला कुठला ट्रिप भेटते का. ठाण्याची नाही, ठाण्याला चाललो होतो मी ट्रिपसाठी, सर्च वगैरे चालू होता. तर तेवढ्यात आहे ना एक असं विचित्र पिकअप भेटलाय. आय गेस हा गावातला आहे. मी होतो कलवा क्रॉस करून, तो ब्रिज क्रॉस करून तिकडे पुढे होतो, 3 हात नाक्यासाठी जाणार होतो. तर तेवढ्यात ही ट्रिप भेटली. तसंच युटर्न मारला. जवळजवळ 4.5 किलोमीटरचा पिकअप आहे. पण लोकेशन जो आहे ना तो विचुंबेचा आहे, पनवेल विचुंबे. आणि 35 का 36 किलोमीटरला 750 रुपये देतोय. म्हणून मी विचार केला ना, एक काम करूया, घेऊया. आणि गो सिडॅनमध्ये ट्रिप आहे. तर तसं बघायला गेलं ना किलोमीटर वाईज तर तो होतो 17.5 ते 18.5 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे. पण तो खूप लॉंग पिकअप आहे आणि कस्टमरने कॅन्सल केलं तरी मला फरक नाही पडत. केलं तर केलं, नाही केलं तर आपण चालूच पिकअप करायला. कारण बघा सुट्टीचा दिवस आहे, तर ह्या गोष्टी मी अपेक्षित करूनच चालू आहेत की लॉंग पिकअप भेटतील. पण आपल्याला प्रॉपर पाहिजे तसे ट्रिप नाही भेटणार. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करतोय. यश भेटला तर ठीक आहे, नाहीतर नाही. सिम्पल. मी एक्झिट झालो विचुंबेमधून. कंजेस्टेड एरिया होता पूर्ण. पण नशीब आहे की बाबा दुपारच्या तशा गाड्या नसतात, तर काय जास्त प्रॉब्लेम झाला नाही. तर 625 रुपये भेटले आणि त्याचे मी टोलचा फेअर पण इन्क्लूड आहे. तर इथे ना मी लॉग इन होतो आणि बघू आपल्याला कशा प्रकारच्या काय ट्रिप्स भेटत आहेत. घरी जायचा विचार तर आहे, कारण काय बोलतात की ट्रिप भेटतील नाही भेटतील याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. सध्या पनवेलमध्ये सर्च आहे का नाही. नवी मुंबई एअरपोर्टवरती आहे. यार मगाशी मी ठाण्याच्या आसपास ह्या साईडला होतो, इथंच कुठेतरी, आणि तेव्हा सर्च नव्हता आणि आता सर्च आहे. 1350 हे, सॉरी 1358 हे. आणि ह्याच्यामध्ये किती भेटले, 219. 1500 रुपयाचं, तेच 1500 रुपयाचं झालेलं आहे. आणि गाडी जी चालली आहे 93 किलोमीटर. अजून 8 किलोमीटर चालेल की मग जवळपास ही गाडी 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे चालेल. तर माझं तेच म्हणजे एक बोलतात ना की माझं एक कॅल्क्युलेशन चाललं आहे डोक्यात की यांना मी काम करतो, डायरेक्ट ना घरीच जातो, जेवतो वगैरे, आणि जेवून झाल्यावरती लगेच इमिजिएटली लॉग इन करतो. जितक्या लवकर घरी जाईन तितक्या लवकर मला पण लॉग इन करता येईल. 12:30 वाजलेत आणि जायला अर्धा तास दाखवतोय. 8 किलोमीटर आहे माझं घर. तर मग आपल्या अंदाजे गाडी 101 किलोमीटर चालेल. म्हणजे तेच 14.5 रुपये 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे गाडी चालेल. गाडी उन्हात तापली आहे ना, त्याच्यामुळे मी 4 वरती एसी गेला. सो 3:43 होते टाईम आणि आता पण लॉग इन आहे. सो माझ्या एरियामध्ये आहे का सर्च, नाही. हा खारघर आहे. हा जो एरिया आहे ना, हा जो बॉक्स दिसतोय हा एरिया खारघर आहे. खारघरमध्ये सर्च चालू आहे. वेळ होतोय 4 वाजलेत आणि CNG पंपावरती एवढी लाईन मी पहिल्यांदा बघतोय. हे कळंबोली पल्लवी आविदाच्या इथला CNG पंप आहे हा. एवढी लाईन कधीच नसते. पण मी CNG का भरून घेतोय, कारण माझा असा मूड झाला आहे की थोडंसं आपण लेट नाईट तरी काम केलं ना तरी चालेल. कारण कसं आहे की लेट नाईट काम केलं ना तर एक सॅटिस्फॅक्शन पण आहे. आणि मी तुम्हाला जरा उबर दाखवतो, आणि उबरला बघूनच मला वाटतं बऱ्याच जणांनी गाड्या काढल्या असणार बाहेर. हे बघा, दिसतोय, पूर्ण लाल आहे, पूर्ण लाल. मगाशी इथे पण होता सर्च या साईडला, नवी मुंबई साईडला, पण पूर्ण A to Z लाल आहे. आता ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे काही जणांना.
तर ठीक आहे. काहीतरी मॅटर झालं ते टेम्पोचा. काय झालं का समजत नाही आहे. असं बोलतात नाही, गॅस लीक सारखा आवाज येतोय, तसा वाला सीन आहे. भावानो, हा जो टेम्पो आहे ना, ह्याचा गॅसच लीक होतोय. मी यांना विचारलं की नक्की काय मॅटर आहे, तर ते बोलतात की गॅस लीक होतोय. कसं काय लीक होतोय रे टेम्पोचा गॅस? हे बघ आवाज. वास पण येतोय गॅसचा. त्याचा वॉल खराब झाला असेल. कोपरखेरणेमध्ये गाड्याच नाही आहेत. मी उचलणार होतो, मी बघितलंच नाही पिकअप लोकेशन. कोपरखेरणेमध्ये शॉर्ट झाला की लिटरली कळंबोली मधून रिक्वेस्ट येते. ठीक आहे. अरे यार नाही, उल्हासनगर नाही. गिव्ह मी अ मुंबई साईड ट्रिप. भावानो, सर्च बघून येत ना, सगळ्या गाड्या बाहेर निघाल्यात. इनफॅक्ट मी माझ्या मित्राला पण कॉल केला, तो आळशी बोड्याचा पोऱ्या तयार नाही निघाला. जाऊ दे. बाबा बापरे, दुपारच्या टायमिंगला इतके मोठे मोठे पिकअप्स भेटणार तर कसं होणार. दीपक, कांदिवली गेलो असतो. कांदिवली साईडला पण 2 तास लागणार कांदिवलीला जायला. पण मुंबईमध्ये काही ना काही करून पोचायचं आहे. आपला हा कुठे गेला? ओला. ओला ओला एक चांगली ट्रिप दे. नवी मुंबई एअरपोर्टची तरी ट्रिप भेटली ना तरी चालेल. अशी हाताला खास सुटली आहे माझ्या की मला मुंबईमध्ये पोचायचं आज पहिल्यांदा. घोट कॅम्प नाही. घोट कॅम्प रिझर्वेशन आहे का कुठली? ओ गो इंटरसिटी. हां, कुठे आहे हे? लक्ष्मी लोअर परेल टू आक्षी उरण. ती पण कोणतरी ॲक्सेप्ट केली आहे किंवा कॅन्सल केली आहे. ठीक आहे. त्यानंतर ही छत्रपती शिवाजी एअरपोर्ट एरिया. ओके, विल्ले. ठीक आहे. कुर्ला टू उल्वे साईबाबा पण कोणतरी ॲक्सेप्ट केली असणार. आता मी पोचलो T2ला. किती पैसे भेटले माहिती नाहीत. कस्टमर लय भारी होतं. नाशिकचे होते. हा, नाशिकचे होते. आणि त्यांची मुलगी गेल्या 10 वर्षापासून ओमानला राहते. सही आहे. तर यार, इथून पार्किंगला जायला रस्ता नाही का? बँड्रा, मंत्रालय, घाटकोपर. पवई, घाटकोपर, बँड्रा. जाऊ दे, खालूनच जाऊ. रिंगा रिंगा रोजीस. Hyundaiवाल्यांचा फोन आला होता सर्व्हिसिंगच्या रिगार्डिंग. त्यांना बोललो की बाबा माझी गाडीचे ब्रेक वाजतात, त्याचं काहीतरी सॉल्युशन करून द्या मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की त्यांचं म्हणणं आहे की लवकरात सर्व्हिसिंगला द्या. ना सर्व्हिसिंगला द्यायला 40,000 किलोमीटर होऊ तर ते 37,800 किलोमीटर चालली आहे गाडी फक्त. बघा. अच्छा, ही एअरपोर्टची बुकिंग आहे. इंटरनॅशनल अरायवल लेवल P7 ना तो. तर आता सीन असा आहे की मला वाटलं की सर्चमध्ये घुसू आपण. सर्चच गायब झाला. हाय, असं नाही. हो, मीरा भाईंदर. ना 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 ना, नो मीरा भाईंदर, नो मीरा भाईंदर. लेफ्ट साईड घ्यायचं. ते थांबतो मी, ते जागा आहे थांबायला. भावानो, मी आता अंधेरी चाकलामध्ये आहे. गो होम टाकलंय. ट्रिपच वाजत नाही आहेत. मला आता असं रिग्रेट होतोय ना की अरे यार, हे काय सीन आहे. चायला नवी मुंबईमध्ये ट्रिप मारायला पाहिजे होत्या. रेडारवरती काहीतरी वाजते. सायन वेस्ट नाही यार, घ्यायला पाहिजे होती. आणि ते ड्रायव्हर मॅच. या सिग्नलच्या पुढे थांबू.
सर्चमुळे मी निघालो. मला वाटलं की होईल आपलं काहीतरी चांगलं व्यवस्थित. कसलं काय, अय्यो किती मोठा रोड आहे, पण किती ट्रॅफिक होते नंतर इथे. याच्या पाठी थांबतो. हे तसे CNGलाच थांबलेत. ही होती धारावी. अच्छा, धारावीची होती सायन व्यस्त, नसती घेतली मी. धारावीला कोण जाईल, ते खूप कंजेस्टेड एरिया. असा मजबूत फसलो ना. ठाण्याची पण ट्रिप भेटली आहे, पनवेलची पण ट्रिप भेटली आहे. जवळ दाखवते ठाण्याची ट्रिप, ठाण्याला जातो असा माझा विचार आहे. बघू आता. नाही, ओलाची ट्रिप मित्रांनो कॅन्सल मारली आहे, कारण ते P4च्या इथे कोण जाईल यार. आणि जर हिनी पण कॅन्सल मारली ना ट्रिप, आई शपथ एवढा बेकार रिग्रेट होईल ना मला, काय नाही करू शकत. मग जर दोन्ही पण ट्रिप कॅन्सल झाल्या ना, तर मी डायरेक्ट मग मी एअरपोर्टला जाणार. माझा बॅकअप प्लॅन आहे हा. कस्टमरकडनं जरासं कन्फर्मेशन घेतलंय. मेसेज बघा मी काय केलं, नीट वाचा. आणि तिने कॉल केला होता, मला म्हटलं काही प्रॉब्लेम आहे काय, तर बघते तर चुकून कॉल लागलाय, कारण ते बॅकग्राऊंडला आवाज येत होता. भावानो, आता मी आहे ठाण्यामध्ये आणि टाइम होतोय 8:03. एरिया प्रेफरन्स टाकून ठेवलाय. एरिया प्रेफरन्स 2 तासाचा असतो, तर तो एरिया प्रेफरन्स संपला तर मग गो होम ऑप्शन आहेत 8, 9, 10. 10च्या आसपास जर ट्रिप नाही लागली तर मग टाटा बाय बाय करणार आणि डायरेक्ट हळूहळू घरच्या साईडला निघणार. आता मी ज्या एरियामध्ये आहे तो ठीकठाक एरिया आहे तसं बघायला गेलं तर. भिवंडी साईडला पण सर्च वगैरे आहे, पण मी जिथे उभा आहे ना तिथे सर्च वगैरे काय नाही आहे. आणि गाडीची टोटल चालली आतापर्यंत 172 किलोमीटर गाडी चालली आहे आणि टोटल अर्निंग आहे 2700. तर नवी मुंबईची ट्रिप भेटली किंवा घरच्या साईडची ट्रिप भेटली तर खूप चांगलं होईल, नाहीतर मग थोडंसं मुश्किलच आहे. मी सर्चच्या नादाने मुंबईमध्ये घुसलो आणि पनवेलची बुकिंग घ्यायला पाहिजे होती, नव्हती. जाऊ दे आता, काय त्याच्याबद्दल विचार करून फायदा नाही. मी असं विचार केला की ठाण्यामधून ट्रिप लागेलच आपल्याला एखादी, तर एमनेम सारखाच होऊन जाईल ना. 25 25 2 50 1000 रुपये होतील. आता शेवटचे फेअरचे आपल्याला पैसे दिले 513 रुपये. किती किलोमीटरचे? 23.35 किलोमीटरचे आणि बरोबर 1 तास लागला. तर मग तो फेअर खूप चांगला होता. तुमच्या भावाने रिक्स घेतली आणि आता तो पोचलाय कामोठ्यामध्ये. आता डायरेक्ट जाणार घरी. 7 ट्रिप ऑफर झाल्या, 1 ट्रिप कम्प्लीट झाली. हे जेव्हा ऑफर ट्रिप जास्त काउंट होतात ना आणि तुमचं कम्प्लीट ट्रिप एकच होते ना, तेव्हा तुमचा ॲक्सेप्टन्स रेट आहे ना लय बेकार पडतो. तर त्याला उबर गो एकच पॉईंट, ओके गो सिडन आणि प्रीमियरला थोडं जास्त पॉईंट वाढतात. ओके ठीक आहे. तर टोटल ट्रिप होती 33 किलोमीटरचे 613 रुपये दिले. चांगला फेर आहे ना, अजून काय पाहिजे. आणि टाईम किती लागला? 1 तास 12 मिनटं. बस, काम 25. आता जातो घरी, टोटल अर्निंग कॅल्क्युलेट करू आणि आपण आपला डे एंड करू. भावानो, उबरमध्ये 3164.71 पैसा, म्हणजे राऊंड फिगर 3164 रुपयाचं काम झालं आहे. आणि त्याच्यामध्ये 3164 प्लस आणि हे किती 219 ना. हां, 219. 3383 रुपये. 85 पकडू, 85 रुपीज पडतो तसं बघायला गेलं तर. त्यानंतर मायनस 212 प्लस आपला CNG किती गेला असेल? 900 रुपयाचा CNG गेला असेल, कारण मी गाडीचा फोटो काढलेला आहे. सुट्टीच्या दिवशी पण आपलं काम 2186 रुपयाचं झालं आहे. आणि गाडी किती टोटल किलोमीटर चालली याचा मी फोटो या क्लिपच्या आधी किंवा शेवटला टाकतो. माझ्या मते 200 किलोमीटर चालली आहे गाडी. तर
3,200च्या हिशोबाप्रमाणे जर बघितलं तर 15 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे गाडी चाललेली आहे. अशा प्रकारे आजचा दिवस इथंच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सरच्या नादामध्ये मुंबईमध्ये गेलो, अटकलो. मला असं वाटलं की माझा डिसिजन चुकला, कारण मला ओलामध्ये पनवेलची बुकिंग लागली होती. जर ती घेतली असती तर मे बी इतकी अर्निंग झाली नसती. कारण आता कसं झालं की तिथून मी ठाण्याची ट्रिप घेतली 500 रुपयांनी आणि मग ठाण्यावरून डायरेक्ट कामोठ्याची जी शेवटची ट्रिप कंप्लीट झाली ती भेटली 600 रुपये. 1100 रुपये इथेच झालेत. 800 रुपये कुठे आणि 1100 रुपये कुठे, फरक आहे ना शेवटी. तर तेच आहेत. मी रिक्स घेतली आणि त्याचा रिवॉर्ड आपल्याला भेटलेला आहे. ही जी अर्निंग आहे टोटली सॅटिस्फाईड आहे मी, कारण सुट्टीच्या दिवसामध्ये जर इतका काम होत असेल, ते पण किती तास, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तासाचीच अर्निंग आहे तसं बघायला गेलं तर. कारण आता टाईम होतोय 10 वाजता आहेत. 8:45 वाजता बरोबर घरी आलो होतो आणि आता 10 वाजता आहेत. तर ही 12 तासाचीच अर्निंग आहे. भेटू आपण लवकरच. चला बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.